देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत याबाबत देवेंद्र फडणवीस यांना जात कोणी विचारली? तसेच त्यांचेच आमदार त्यांच्या नावाची बदनामी करत आहेत, तुम्हीच त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करताय, असे शशिकांत शिंदे म्हणाले। या महायुती सरकारमध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन झाल्यानंतर फक्त मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा हे आंदोलन हँडल केलं। त्यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री बाजूला होते। तिघांनी मिळून निर्णय घेतला असता तर लोकांच्या मध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले नसते, असेही ते बोलले। कोणी सुद्धा बोललं नाही। देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, त्यांनी प्रयत्न केला होता। त्याचबरोबर जे मुख्यमंत्री झाले त्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश कायद्याच्या चौकटीत आले नाही। यात त्यांचा दोष नाही, असं सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावर शशिकांत शिंदे यांनी सांगितलं। त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे। कोणी त्यांना जात विचारली होती? देवेंद्र फडणवीसांना जात कोणी विचारली होती? तुम्हीच त्यांच्या नावाची बदनामी करताय, तुम्हीच त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करताय। खरं म्हटलं तर या महायुतीच्या सरकारमध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन झाल्यानंतर या आंदोलनाला कोणी पुढाकार घ्यायला पाहिजे नव्हता? तिन्ही लोकांनी घ्यायला पाहिजे नव्हता। तुम्ही बघितलं नाही, जाणीवपूर्वक पहिल्या वेळा मुख्यमंत्र्यांनी हे संपूर्ण जरांगे पाटलांचं आंदोलन हँडल केलं। त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री बाजूला होते, त्यावेळेला तिघांनी बसून निर्णय घेतला असता तर लोकांमध्ये संशयाचं वातावरण गेलं नसतं ना। आता पवार साहेबांना मुद्दा मांडले, भेटले आणि सांगितलं की तुमची भूमिका मांडा। प्रत्येक आमदारांकडे जातात तुमची भूमिका मांडा, प्रत्येक मंत्र्याकडे जातात तुमची भूमिका मांडा। हे भूमिका मांडण्याच्या बाबतीमध्ये व्यक्त करतायत। आणि 288 आमदारांनी विधिमंडळामध्ये भूमिका मांडलेली आहे ना, मग ते भूमिका मांडल्यानंतर तेच आमदार बाहेर येऊन वेगळं सांगतात का? मला कळत नाही। कोणी बोललेलं आहे? तेच म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही। आम्ही कुठं नाही म्हणालो होतो? प्रयत्न केले ना, त्यांनी केले। काँग्रेसच्या 10वी-12वी पदवीनंतर उत्तम व खात्रीशीर करिअरसाठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट साताराची। डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंटचे रनिंग कोर्सेस, डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग, अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, पंचतारांकित हॉटेल्समध्ये प्रशिक्षण व नोकरी, याचबरोबर परदेशात नोकरीची सुसंधी। आमचा पत्ता 310 बसप्पा पेठ, नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ, राधिका रोड, सातारा। मोबाईल नंबर 96 040 66 002। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।